Hello, good afternoon. Yesterday we have learned how to prepare the journal and what is the format of journal, how to write journal entry, what is narration, how to write here the date column, what is the procedure or a particular process or method of writing debit account as well as credit account, and this we have finished here, preparation of journal. Then we will make the practice of different transactions, and now how we make the practice, definitely here that difficulty that will come, and we will see that there are debit and credit effect to that extent. तर आता आपण काल पर्यंत स्टेटमेंट कसं करायचं, डेबिट अकाउंट आणि क्रेडिट अकाउंट कसं करायचं, ते कसे रूल अप्लाय करायचे, त्याचं स्टेटमेंट वाईज एक जर्नल मी तयार करून घेतलं होतं आणि विदाऊट स्टेटमेंट आपण एक जर्नल तयार केलं होतं. तर पुढची जर्नलची प्रॅक्टिस करण्या अगोदर इथं आपण कुठल्या बेसिक एंट्रीज आहेत की ज्या तुमच्या 11वीच्या सिलेबसमध्ये आहेत, तर त्या बेसिक एंट्रीज रूलप्रमाणे समजून घेऊन आपण ते मग पुढं प्रॅक्टिस सुरू करायची आहे. 2 एक्झाम्पल मी याच्यासाठी घेतले की तुम्हाला जर्नल कसं प्रिपेअर करायचं हे तुम्हाला कळावं, आणि ह्या ज्या जर्नल एंट्रीज आहेत त्या बेसिक एंट्रीज त्या तुम्हाला कळायला सोपे जाव्यात म्हणून मी अगोदर छोटे छोटे 2 जर्नलचे प्रॉब्लेम्स, इलिस्ट्रेशन्स असं आपण त्याला म्हणू शकतो, ते मी घेतलेलं आहे. तर आता इथं गुड्सच्या रिलेटेड काय एंट्रीज आहेत, पहिला नंबर त्यांनी गुड्सला दिलेला आहे. गुड्सच्या रिलेटेड काय एंट्रीज आहेत ते आपण बघायचे आहेत. तर गुड्स आर दोज कमॉडिटीज विच आर ट्रेडेड, हे तुम्हाला आता माहिती झालेलं आहे, आणि गुड्सचा असंख्य वेळा मी इथं उल्लेख करते की इकॉनॉमिक्स असू दे, अकाउंट असू दे, त्याच्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी गुड्सचा उल्लेख झालेला दिसतो. तर गुड्सचे 4 टाईप्स आहेत, परचेसेस, परचेस रिटर्न्स, सेल्स आणि सेल्स रिटर्न्स. तर परचेसेस मीन्स गुड्स दोज विच आर पर्चेस्ड, हे आपण शिकलेलो आहोत, मी फक्त जस्ट तुम्हाला रिमाइंड करते. परचेसेस मीन्स गुड्स दोज विच आर पर्चेस्ड. परचेस रिटर्न्स मीन्स गुड्स विच आर पर्चेस आर रिटर्न टू सप्लायर ड्यू टू सम रिझन्स. That means no goods according to order or defective goods. So there are many reasons for that we return that goods to purchaser or suppliers. So they are also called as return outward. The third is sales. Sales means goods which are sold. Then sales return. That means goods which are sold and they are returned back from consumers to us. सो या दॅट इज सेल्स रिटर्न और रिटर्न इनवर्ड, हे आपण शिकलेलो आहोत. गुड्स जे परचेस केलेले गुड्स आहेत त्याला परचेसेस म्हणतो. परचेस केलेले गुड्स सप्लायरला आपण रिटर्न केलं तर त्याला परचेस रिटर्न असं म्हणतो. गुड्स विकले जातात त्याला आपण सेल्स असं म्हणतो, आणि विकले गेलेले गुड्स कन्झ्युमर्सकडून आपल्याकडे येतात त्याला आपण सेल्स रिटर्न असं म्हणतो. त्याच्यानंतर आता प्रत्येकाच्या आपण इथं एंट्रीज बघायच्या आहेत. तर परचेसेस म्हणजे गुड्स परचेस्ड, त्याचे 2 प्रकार आहेत, एक कॅश परचेसेस आणि दुसरं क्रेडिट परचेसेस. तर कॅश परचेसेसचा अकाउंटिंग इफेक्ट काय होतो, त्याची जर्नल एंट्री कशी करायची हे इथे आपण बघणार आहोत. परचेस गुड्स फॉर कॅश फ्रॉम मिस्टर सोनू वर्थ ₹2000. आता ह्याच्यामध्ये 2 अकाउंट कुठले, फॉर कॅश त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे. इथे पार्टीचे नाव दिले आहे, पण म्हणताना त्यांनी काय म्हटलेलं आहे, फॉर कॅश. म्हणजे पार्टीचं नाव दिलेलं असेल आणि फॉर कॅश असं म्हटलेलं असेल तर तो ट्रान्झॅक्शन कॅश ट्रान्झॅक्शन असतो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ मेन्शनिंग द नेम ऑफ पार्टी. तर इथं याच्यामध्ये 2 अकाउंट्स कुठले, तर ह्याच्यामध्ये आता गुड्स परचेस म्हणल्यावर ह्याच्यात 2 अकाउंट कुठले येतात बघा. एक तर कॅश येते आणि दुसरं काय येतं, परचेस येतं. मग परचेसेस म्हणजे गुड्स, याचा पण आपण आता गुड्स म्हणत नाही. परचेस केले की परचेसेस म्हणतो, सेल्स केले की सेल्स म्हणतो. परचेस असू दे, परचेस रिटर्न असू दे, सेल्स असू दे, सेल्स रिटर्न असू दे, हे सगळ्या गुड्सच आहेत, पण त्याच्या ट्रान्झॅक्शनच्या नेचरप्रमाणे इथं आपण त्याला ते नाव दिलेलं आहे. म्हणजे परचेसेस याचा अर्थ काय झाले, गुड्स आपल्याकडे आले, ते काय आहे, इथं नॉमिनल अकाउंट त्याने आता कन्सिडर केले, तो आपला खर्च झाला आहे म्हणून तो आपण इथं डेबिट करतो. म्हणजे इन ट्रान्झॅक्शन गुड्स कम्स इन नॉन परचेसिंग ऑफ गुड्स, देअरफॉर परचेस अकाउंट इज डेबिटेड. आता इथं त्यांनी सांगताना सांगितलं की गुड्स आर कमिंग इन, सो
इट इज डेबिटेड. पण थेअरीमध्ये त्याने दिले की परचेसेस हा नॉमिनल एक्सपेन्स आहे आणि तो एक्सपेन्स आहे म्हणून आपण नॉमिनल अकाउंट आहे आणि तो एक्सपेन्स आहे म्हणून आपण डेबिट करतो. दोन्ही अर्थाने हे बरोबर आहे. Purchases means goods which are purchased, they are coming in. If you consider here it is real account, then it is debited. रिअल अकाउंट जर कन्सिडर केलं तर रिअल अकाउंटचा रूल काय होतो, आलं की डेबिट गेलं की क्रेडिट. मग परचेस केलं म्हणजे बिझनेसमध्ये काय झालं, आले गुड्स म्हणल्यावर ते काय होणार, डेबिट. किंवा परचेस हा नॉमिनल अकाउंट जर कन्सिडर केलं तर तो एक्सपेन्स आहे म्हणून डेबिट. आणि कॅश ही सुद्धा रिअल अकाउंट आहे. रिअल गुड्स आपल्याकडे आले की त्याबद्दल कॅश देतो, पण कॅश बाहेर गेली म्हणून इथं क्रेडिट. म्हणून एंट्री काय होती, परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आणि ऑलवेज परचेसेस अकाउंट हे डेबिटच होतो. हे परचेसेस कधीही क्रेडिट होणार नाही, कारण ते नेहमी आपल्या बिझनेसमध्ये येतं. रिअल अकाउंट कन्सिडर केलं तर आणि नॉमिनल अकाउंट कन्सिडर केलं तर तो आपला एक्सपेन्स आहे. दोन वेगवेगळ्या पद्धतीने त्याने एक्सप्लेनेशन दिले. तर एक्सप्लेनेशन देताना थेअरीमध्ये त्यांनी नॉमिनल अकाउंट असं म्हटले आणि इथं कन्सिडर करताना रिअल कन्सिडर केले. काही असलं तर ते डेबिटच होतं. रिअल कन्सिडर करा, नॉमिनल कन्सिडर करा, तर डेबिटच होतं. आणि पूर्वीच्या काळी आम्ही जेव्हा शिकलो त्यावेळेस हे डेबिटच होतं, म्हणजे हे रिअलच होतं. आणि अगदी आता या 2-3 वर्षामध्ये ते नॉमिनल आहे असं ते म्हणतात. म्हणजे आता मे बी नवीन काळाचे एक प्रोव्हिजन आहे म्हणून आपल्याला असं त्यांनी दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे पहिलं ट्रान्झॅक्शन झालं. मग आपण कॅश परचेसेस बघितलं. कॅश परचेस असेल तर कॅश क्रेडिट होतं आणि क्रेडिट परचेस असेल तर पार्टीचं नाव क्रेडिट होतं. बाकी एंट्री तीच राहते. तर पुढची एंट्री बघा इथं. क्रेडिट परचेसेसला काय आहे, परचेस गुड्स फ्रॉम मिसेस सोनाली ऑफ ₹15,000 ऑन क्रेडिट. ह्याच्यामध्ये परचेसेस गुड्स आले म्हणून डेबिट आणि मिसेस सोनाली ही गिव्हर आहे म्हणून हे काय ह्याचं अकाउंट काय झाले, क्रेडिट. इथे पण तुम्ही आता प्रॅक्टिस करू शकता. 2 अकाउंट आयडेंटिफाय करू शकता. त्याच्यामध्ये त्याचं टाईप आयडेंटिफाय करू शकता. टाईप आयडेंटिफाय झाल्यावर त्याचं ॲप्लिकेशन रूलचं ॲप्लिकेशन करून डेबिटेड अकाउंट कुठलं, क्रेडिटेड अकाउंट कुठलं हे ओळखून तुम्ही त्याची एंट्री लिहू शकता. त्याच्यानंतर आहे बघा परचेस रिटर्न. ह्यालाच आपण परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड असं आपण म्हणतो. म्हणजे परचेसेसकडनं सप्लायरकडनं घेतलेले अकाउंट परत त्याला आपण काय करतो, परत करतो. तर इन दिस ट्रान्झॅक्शन गुड्स गोज आउट ऑन रिटर्निंग ऑफ गुड्स टू सप्लायर, देअरफॉर रिटर्न आउटवर्ड अकाउंट शुड बी क्रेडिटेड. आता बघा सोनालीकडून आपण गुड्स परचेस केले आणि त्याच्यातले 200 परत रिटर्न केले. कितीचे परचेस केले ते बघा इथं मागच्या एंट्रीमध्ये 15,000चे. 15,000पैकी समजा 2,200चे गुड्स डिफेक्टिव्ह निघाले तर तिला परत दिले. ह्याच्यामध्ये 2 अकाउंट कुठले, एक अकाउंट सोनाली आणि दुसरं अकाउंट रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न. मग सोनाली ही रिसिव्हर आहे म्हणून तिचं अकाउंट डेबिट झालं. आणि रिटर्न आउटवर्ड हे रिअलमध्ये आपण जर कन्सिडर केलं तर गुड्स आपल्यापासून बाहेर गेले, आले की डेबिट गेले की क्रेडिट. या रूलने इथं रिटर्न आउटवर्ड हे काय होतं, क्रेडिट होतं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर सेल्स आहे. सेल्स म्हणजे गुड्स विच आर सोल्ड. आता बघा इथं सोल्ड गुड्स ऑफ ₹5,000 फॉर कॅश. आता इथं पार्टीचं नाव दिले तरी पण फॉर कॅश पडले, म्हणजे हा काय झाला, कॅश ट्रान्झॅक्शन. आणि नुसतं पार्टीचं नाव दिलं असतं, फॉर कॅश म्हटलं नसतं तर हा काय झाला असता, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. मग आता इथं गुड्स कुणाला दिलेले आहेत, मिस्टर गोविंदला. पण कॅश ट्रान्झॅक्शन असल्यामुळे काय आलं आपल्याकडं, 2 अकाउंट कुठले ह्याच्यामध्ये, पहिलं अकाउंट आहे कॅश आणि दुसरं अकाउंट सेल्स. दोन्ही काय आहेत, रिअल आहे. परचेसेस, सेल्स, रिटर्न आउटवर्ड, रिटर्न इनवर्ड हे सगळं रिअल अकाउंट. किंवा तुमच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे हे एक्सपेन्स आहे असं आपण समजलं तर त्या पद्धतीनं करायचं आहे. किंवा इन्कम आहे असं म्हटलं तरी सुद्धा ते आपण तशीच एंट्री करतो. तर रिअल अकाउंट कन्सिडर करून आपण कसं बघायचं आहे बघायचं. कॅश आपल्याकडे आली म्हणून डेबिट आणि सेल्स हे इन्कम झालं म्हणून क्रेडिट, किंवा सेल्स म्हणजे गुड्स आपल्याकडून बाहेर गेले म्हणून क्रेडिट. दोन्ही पद्धतीनं तुम्ही हे समजून घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे बघा क्रेडिट सेल्स. आता कॅश सेल्सची एंट्री आणि क्रेडिट सेल्सची एंट्रीमध्ये फरक काय आहे, कॅशच्या ऐवजी फक्त पार्टीचं नाव डेबिट होतं, परचेसेसमध्ये कॅशच्या ऐवजी पार्टीचं नाव क्रेडिट होतं. असे सायमल्टेनियस तुम्ही जर लक्षात ठेवलं तर ते लवकर लक्षात राहील आणि सोपं जाईल. तर हे क्रेडिट सेल्सची एंट्री आहे.
सेल्स याचा अर्थ गोविंदने आपल्याकडनं घेतले आणि आपण ते म्हणजे क्रेडिटवर घेतले, तिने हे दिलं नाही म्हणून 2 अकाउंट कुठले इथं गोविंद एक आहे आणि दुसरा सेल्स आहे. सेल्स हा ऑलवेज क्रेडिट होतो बघा, सेल्स हा ऑलवेज क्रेडिट होतो आणि परचेसेस हा ऑलवेज डेबिट होतो. हे कायमचं लक्षात ठेवायचं. आता पुढची एंट्री आहे सेल्स रिटर्नची, म्हणजे आपण कस्टमरला गुड्स सेल करणार आणि तो आपल्याला परत देणार म्हणजे ते गुड्स आपल्याकडे आले म्हणले तर ते काय होणार, डेबिट. म्हणून रिटर्न इनवर्ड हे काय होतंय, डेबिट. रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट. कुणी दिले, गिव्हर कोण आहे ह्याच्यामध्ये, गोविंद हा काय झाला, पर्सनल. मग पर्सनलचं रूल काय आहे, डेबिट रिसिव्हर क्रेडिट गिव्हर. मग गिव्हर आहे त्याच्यामुळे हा अकाउंट काय झाला, क्रेडिट झाला. तर इथे एक लॉजिक तुम्ही डेव्हलप करू शकता किंवा एक ऑब्झर्वेशन तुम्ही काही कन्क्लुजन्स काढू शकता. त्या कन्क्लुजन्स आधारे तुम्ही जर लक्षात ठेवलं तर ते तुम्हाला सोपं जाईल. म्हणजे बघा, आता परचेसेस जर डेबिट असेल तर परचेस रिटर्न हे क्रेडिट असतात, सेल्स हे क्रेडिट असतात आणि सेल्स रिटर्न हे डेबिट असतात. परचेसेसचे जे डेबिट किंवा क्रेडिट काय असेल त्याच्याबरोबर उलट त्याचे रिटर्न असतात. परचेसेस काय होतं, डेबिट, मग त्याचे रिटर्न काय होणार, क्रेडिट. सेल्स काय असतात, क्रेडिट, मग त्याचे रिटर्न काय होणार, डेबिट. ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवली तुम्हाला सोपं जाईल. पुन्हा एकदा, नाव नेक्स्ट इज गुड्स रिटर्न बाय प्रोप्रायटर. त्याला आपण ड्रॉइंग जसं म्हणतो, डेफिनेशन आपण शिकलेलो आहोत. ड्रॉइंग आर ऑलवेज डेबिटेड. त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं तुम्हाला ड्रॉइंग याचा अर्थ काय होतो, गुड्स रिटर्न बाय प्रोप्रायटर मध्ये ड्रॉइंग्स हे पर्सनल अकाउंट आहे आणि पर्सनल अकाउंटमध्ये रिसिव्हर असेल तर तो डेबिट होतो. आता ड्रॉइंग हा रिसिव्हर आहे म्हणून डेबिट होतो आणि गुड्स बाहेर गेलेत म्हणून गुड्स रिटर्न बाय प्रोप्रायटर अकाउंट किंवा ह्याच्याऐवजी तुम्ही परचेसेस लिहू शकता. आता कुठल्याही पद्धतीने गुड्स बाहेर गेले तर ते क्रेडिट होतात आणि कुठल्या कारणासाठी गेले आहे ते डेबिट होतं. म्हणजे आता इथे ड्रॉइंगसाठी डेबिट झाले असेल तर ड्रॉइंग होतो, डेबिट होतो. तर पुढचे जे आहे बघा, आता ड्रॉइंग हे परत समजून घ्या. एंट्री गुड्स रिटर्न बाय प्रोप्रायटर आपण ड्रॉइंग म्हणतो. ड्रॉइंग हे पर्सनल अकाउंट आहे आणि तो रिसिव्हर आहे आणि रिसिव्हरचा अकाउंट नेहमी डेबिट होतो आणि गुड्स आपल्या बिझनेसमधून बाहेर गेलेत, जरी प्रोप्रायटरने घेतलेले असेल तरी प्रोप्रायटरचं अस्तित्व वेगळं असतं, बिझनेसचं अस्तित्व वेगळं असतं. त्याला आपण बिझनेस एंटिटी कॉन्सेप्टमध्ये आपण हे शिकलेलो आहोत. तर म्हणून ते बाहेर गेले त्याच्यामुळे क्रेडिट मोड गोजावच्या नियमाने इथं गुड्स रिटर्न बाय प्रोप्रायटर अकाउंट क्रेडिट होतं किंवा त्याच्याऐवजी तुम्ही परचेसेस असं लिहू शकता. त्याच्यानंतर आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. आता फ्री सॅम्पल कशासाठी आपण डिस्ट्रीब्यूट करतो, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी. ॲडव्हर्टाइजमेंट हे काय आहे, नॉमिनल अकाउंट. नॉमिनलचा रूल काय आहे, डेबिट ऑल द एक्सपेन्सेस क्रेडिट ऑल द गेन्स. ॲडव्हर्टाइजमेंट हा काय झाला, एक्सपेन्स झाला म्हणून तो काय होतो, डेबिट. म्हणून इथं ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट हे डेबिट केलेलं आहे. परत एकदा बघा, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल ह्याला आपण ॲडव्हर्टाइजमेंट असं म्हणतो. ॲडव्हर्टाइजमेंट हा नॉमिनल आहे आणि नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस क्रेडिट ऑल गेन्स. इथं ॲडव्हर्टाइजमेंट हा एक्सपेन्स आहे म्हणून तो डेबिट केलेला आहे आणि गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स किंवा परचेसेस इथं आपण लिहू शकतो. हे बाहेर गेले त्याच्यामुळे हे काय होतात, क्रेडिट होतात. रिअल अकाउंटचा नियमानुसार गुड्स डिस्ट्रीब्युटेड बाय फायर ऑर ॲक्सिडेंट. आता ह्याच्या अगोदर ही टर्म कन्सेप्ट समजून घेण्याच्या अगोदर आपण इथे या 2 एंट्रीमध्ये साधर्म्य किंवा एक सारखेपणा सिमिलॅरिटी आपण बघू शकतो. ड्रॉइंग असेल गुड्स रिटर्न बाय प्रोप्रायटर असेल तर ड्रॉइंग डेबिट होतं, फ्री सॅम्पल असेल तर ॲडव्हर्टाइजमेंट डेबिट होतं आणि दोन्ही एंट्रीमध्ये काय क्रेडिट होतं, परचेसेस क्रेडिट होतं किंवा गुड्स रिटर्न बाय प्रोप्रायटर आणि गुड्स फॉर फ्री सॅम्पल. असं थोडं सायमल्टेनियसली लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते सोपं जाईल. त्याच्यानंतर पुढचं आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड बाय फायर ऑर ॲक्सिडेंट. आता त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. म्हणजे ज्या गुड्सचा इन्शुरन्स घेतला नाही त्याची एंट्री वेगळी आहे, ज्या गुड्सचा इन्शुरन्स घेतला त्याची एंट्री वेगळी आहे आणि तुम्हाला पार्ट क्लेम मिळाला आणि पार्ट क्लेम नाही मिळाला त्याची एंट्री वेगळी आहे. आता या कंडिशनमध्ये काय झालेलं आहे बघा, गुड्स फायरमुळं किंवा ॲक्सिडेंटमुळे जर डॅमेज झाले, जर डिस्ट्रीब्युटेडचे डॅमेज हा शब्द पाहिजे, गुड्स डॅमेज बाय फायर ॲक्सिडेंट.
डिस्ट्रॉईड असं पाहिजे इथं. तर हेडिंग मध्ये थोडंसं दुरुस्ती करून घ्या तुम्ही. गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर असं म्हणायला हवं. तर गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर ह्याच्यामध्ये 2 अकाउंट येतात. एक लॉस होतो सगळ्या अमाऊंटचा तो, आणि तेवढ्या किमतीचे गुड्स डिस्ट्रॉय होतात. असे 2 अकाउंट आहेत. म्हणजे गुड्स डिस्ट्रॉईड हे अकाउंट आहे आणि लॉस हे एक अकाउंट आहे. लॉस, कुठलाही लॉस हे नॉमिनल अकाउंट आहे आणि नॉमिनल अकाउंटच्या रूलप्रमाणे डेबिट ऑर लॉसेस म्हणून हे डेबिट होतं. आणि गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर किंवा ऍक्सिडेंट म्हणजे ते ऑटोमॅटिकली इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो की गुड्स बाहेरच गेले. मग ते डिस्ट्रॉय झालेले असू दे किंवा कोणी घेतलेले असू दे, कोणाला दिलेले असू दे, कुठल्याही पद्धतीचे गुड्स बाहेर गेले की त्याची क्रेडिट असू दे, तर त्या अनुषंगाने इथे क्रेडिट केलेलं आहे. लॉस बाय फायर अकाउंट डेबिट टू गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर अकाउंट ही अशी एंट्री आहे. तर ज्या बेसिक एंट्रीज आहेत त्या फक्त इथे या लिस्टमध्ये घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बी असते म्हणजे गुड्स अँड इन्शुअर्ड. आता बघा, इन्शुअर्ड असतील तर लॉस बाय फायर डेबिट होतो, इन्शुअर्ड असतील तर इन्शुरन्स कंपनी डेबिट होतो, आणि दोन्हीकडे क्रेडिट अकाउंट सारखंच आहे. गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर आहे इथं ऑर परचेसेस, त्याच्याऐवजी गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर ऑर परचेसेस. दोन्ही ह्याच्यामध्ये क्रेडिट सारखेच आहेत. इन्शुरन्स घेतलेला नसेल तर लॉस डेबिट होतो, घेतलेला असेल तर इन्शुरन्स कंपनी डेबिट होतो. आता इन्शुरन्स पॉलिसी आपण घेतली आहे, आपले गुड्स फायरवर डिस्ट्रॉईड झाले तर त्याच्या कॉम्पेन्सेशन साठी इन्शुरन्स कंपनी जबाबदार असते. त्याच्यामुळे इन्शुरन्स कंपनी हा रिसिव्हर असतो त्याचा, म्हणून तिथं इन्शुरन्स कंपनी हा पर्सनल अकाउंट आहे आणि कॉम्पेन्सेशन रिसिव्हर आहे इन्शुरन्स कंपनी, आपली इन्शुरन्स कंपनी असते. सो इन्शुरन्स कंपनी हे पर्सनल अकाउंट आहे, तो रिसिव्हर आहे क्लेमचा, म्हणून आपण इन्शुरन्स कंपनी अकाउंट डेबिट करतो आणि नेहमीप्रमाणे गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर हे क्रेडिट करतो. आणि जर नसेल इन्शुरन्स पॉलिसी तर आपण कॅश लॉस अकाउंट डेबिट करतो. असेल तर इन्शुरन्स कंपनी अकाउंट डेबिट करतो, नसेल तर लॉस बाय फायर किंवा ॲक्सिडेंट ते इथं आपण दुरुस्त करतो. त्याच्यानंतर आहे बघा पुढचं, गुड्स इन्शुर्ड आहेत पण त्याच्याप्रमाणे ह्याच्यामध्ये थोडंसं अमाऊंट मिळालं नाही, तो असं प्रूव्ह झालं की तुमचे एवढंच नुकसान झाले, सगळं काही नुकसान झाले, एवढ्या अमाऊंटचं नुकसान झाले, मग तेवढेच तुम्हाला पैसे मिळणार. आता समजा तुम्ही 2 लाखाची पॉलिसी घेतली, त्यातले 1 लाखाचे गुड्स प्रूव्ह झालं की ते डॅमेज झाले फायर, तर 1 लाखाचे तुम्हाला जर पैसे मिळाले तर 1 लाखाचा लॉस होणार. मग 1 लाखाचे पैसे मिळाले ते आपली इन्शुरन्स कंपनी काय असणार आहे, रिसिव्हर असणार आहे, म्हणून 1 लाख रुपये इन्शुरन्स कंपनीला डेबिट जाणार, लॉसला 1 लाख रुपये डेबिट जाणार आणि 2 गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर ऑर परचेसेस अकाउंट काय होणार, क्रेडिट होणार. आता इन्शुरन्स कंपनी काय डेबिट होणार, पर्सनल अकाउंट आहे, 2 लाखापैकी 1 लाख रिसिव्हर आहे. तर इथं 2 लाख रुपयाची जर तुमची पॉलिसी असेल आणि त्या 2 लाख रुपयाची गुड्स डॅमेज झाली आणि त्या 2 लाखापैकी 1 लाखाचं प्रूव्ह झालं की 1 लाख गुड्स खरोखर डॅमेज झाले आणि तुम्हाला जर 1 लाखच रुपये मिळाले त्याच्यातले, तर लॉस किती झाला, 1 लाख रुपये झाला. 1 लाख तुम्ही तुमच्या ऑन बिहाफ ऑफ यू इन्शुरन्स कंपनी ते कलेक्ट करणार पैसे, म्हणून ते रिसिव्हर आहे, म्हणून ते डेबिट झाले. आणि लॉस बाय फायर तुमचा लॉस आहे, ते नॉमिनल अकाउंट आहे आणि डेबिट फॉर ऑल लॉसेस असतं, म्हणून तो लॉस बाय फायर ते डेबिट झालाय. आणि गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर ऑर परचेसेस हे नेहमीप्रमाणे गुड्स बाहेर गेले म्हणून इथं क्रेडिट झालेलं आहे. तर हे ती ह्याच्यातलं लक्षात कसं ठेवायचं बघा. ह्या एंट्रीजमध्ये गुड्स इन्शुअर्ड, गुड्स नॉट इन्शुअर्ड असतील तर लॉस बाय फायर डेबिट होतो आणि गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर अकाउंट आणि परचेसेस अकाउंट क्रेडिट होतं. आता हे परमनंटली लक्षात ठेवायचं. गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर अनइन्शुअर्ड, इन्शुअर्ड आणि पार्टली इन्शुअर्ड असं किंवा पार्टली कॉम्पेन्सेशन मिळालेलं असेल तर प्रत्येक ठिकाणी डेबिट अकाउंट बदलतं, खालचं क्रेडिट अकाउंट सारखंच राहतं. पण अनइन्शुअर्ड असेल तर काय डेबिट होतं, लॉस बाय फायर अकाउंट डेबिट होतो. आणि इथं इन्शुअर्ड असेल तर काय डेबिट होतो, इन्शुरन्स कंपनी. आणि पार्टली जर पेमेंट झालं किंवा क्लेम हा पार्टली ॲडमिट झाला, म्हणजे 2 लाखाची पॉलिसी असेल त्यातले 1 लाखाचं मी उदाहरण तुम्हाला दिलं होतं, पैसे तुम्हाला मिळाले इन्शुरन्स कंपनीकडनं, तर त्यावेळेस इन्शुरन्स कंपनी पण डेबिट असते, लॉस बाय फायर पण डेबिट असतं. मग जेवढी अमाऊंट मिळालेली आहे तेवढी इन्शुरन्स कंपनीच्या पुढं डेबिटला दाखवायची, जेवढी लॉस झालेला आहे तो इथं दाखवायचा आहे. आणि प्रत्येक या 3 एंट्रीमध्ये गुड्स डिस्ट्रीब्युटेड फायर हे क्रेडिट आहे. बघा परत, इन्शुअर्ड असेल तर लॉस इन ट्रान्झिट डेबिट, अनइन्शुअर्ड असेल तर इन्शुरन्स कंपनी इन्शुअर्ड असेल तर परत एकदा बघा, अनइन्शुअर्ड असेल तर लॉस इन
नॉट इन्शुअर्ड असतील, गुड्स नॉट इन्शुअर्ड असतील तर लॉस बाय फायर डेबिट, इन्शुअर्ड असतील तर इन्शुरन्स कंपनी अकाउंट डेबिट, आणि दोन्ही हाफ हाफ असेल तर दोन्ही पहिले डेबिट, इन्शुरन्स कंपनी पण डेबिट, लॉस बाय फायर पण डेबिट, आणि या तिन्ही ह्याच्यामध्ये हे गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अकाउंट हे क्रेडिटच असतं. तर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचे आहे गुड्स डॅमेज्ड ऑर लॉस इन ट्रान्झिट. मग तेच आहे, फक्त लॉस बाय फायरच्या ऐवजी इथं काय आहे, लॉस इन ट्रान्झिट, म्हणजे प्रवासामध्ये किंवा पिलखरेज झालं तर त्याच्यामध्ये फिजिकल लॉस ऑफ गुड्स होतो, पण त्याच्यामुळे लॉस होतो. लॉस हा नॉमिनल लॉस डेबिट होतो, लॉस असेल तर डेबिट, आणि प्रॉफिट असेल तर आपल्याला तुम्हाला माहिती आहे क्रेडिट होतं, किंवा इन्कम किंवा गेन असेल तर क्रेडिट होतो. आणि इथं लिहिताना फक्त गुड्स लॉस इन ट्रान्झिट लिहायचे. तिथं आपण काय लिहितो, गुड्स फायर डिस्ट्रॉयड बाय फायर लिहितो. जे इथं हेडिंग असतं त्याचं अकाउंट आपण तयार करतो इथं. त्याच्यानंतर हे बघा, गुड्स इन्शुअर्ड अँड फुल क्लेम इज ॲडमिटेड. सगळाच क्लेम जर मिळालेला असेल तर इन्शुरन्स कंपनी हे सगळा क्लेम रिसिव्ह करते. म्हणून इन्शुरन्स कंपनीचं अकाउंट रिसिव्हर असते, पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंट असल्यामुळं रिसिव्हर आहे, रिसिव्हरचं अकाउंट नेहमी डेबिट होतं, आणि गुड्स लॉस्ट इन ट्रान्झिट ऑर परचेसेस हे क्रेडिट होतं. म्हणजे जर तुम्ही प्रवासामध्ये गुड्स जर हे झाले तर तुम्ही इन्शुरन्स त्याचा काढलेला असेल, ॲक्सिडेंटचा किंवा गुड्स इन ट्रान्झिटचा काही इन्शुरन्स असेल तो काढलेला असेल, आणि ती तुम्हाला सगळं मिळालं पैसे ते, आणि तर त्यावेळेस तुमच्या वतीने इन्शुरन्स कंपनीचे स्वीकारते. म्हणजे इन्शुरन्स कंपनी हे काय आहे, पर्सनल अकाउंट आहे, तो रिसिव्हर आहे म्हणून डेबिट आहे, आणि इथं गुड्स बाहेर गेलेत म्हणून इथं गुड्स अकाउंट हे काय आहे, क्रेडिट आहे. तर पार्टली मग बघायसारखंच आहे बघा, इन्शुरन्स कंपनी पार्टली, लॉस इन ट्रान्झिट पार्टली, तर ते दोन्ही अकाउंट काय इथे डेबिट केलेत, आणि प्रत्येक ठिकाणी गुड्स लॉस इन ट्रान्झिट अकाउंटवर परचेसेस अकाउंट हे क्रेडिट केलेलं आहे. म्हणजे लॉस बाय फायर सारखंच आहे, फक्त हेडिंग बदलले तिथं तरी. तिथं फायर आहे, इथं ट्रान्झिट आहे. आता पिलफर्ड ऑर स्टोलन गुड्स स्टोलन झाले तर ह्याला लॉस बाय सेफ्ट असं म्हणतात. ते गुड्स हरवले, कोणी चोरून नेले, पिलफर्ड झाले तर तो फिजिकल लॉस ऑफ गुड्स असतो. लॉस हा नेहमी नॉमिनल अकाउंट असतो. नॉमिनल अकाउंट डेबिट, सगळे लॉसेस सगळे काय होतात, डेबिट होतात. त्या ह्याच्याप्रमाणे रूलप्रमाणे आपण डेबिट केले, आणि गुड्स लॉस्ट अकाउंट इथं फक्त गुड्स डॅमेज बाय फायरच्या ऐवजी लॉस, म्हणजे जसं ट्रान्झॅक्शन असेल तसं इथं नाव आपण द्यायचं आहे. ट्रान्झिट असेल लॉस बाय ट्रान्झिट, गुड्स लॉस बाय ट्रान्झिट, असं म्हणजे जसं ट्रान्झॅक्शनचं नेचर असेल त्याप्रमाणे तिथं आपण अकाउंट तयार करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण बेसिक ज्या एंट्रीज आहेत त्या आपण शिकलेलो आहोत. आता ह्याच्या आधारे आपण प्रॉब्लेम सोडवू शकतो. एकदा त्या एंट्रीज रूलप्रमाणे समजून घेतल्या की एंट्रीज सोडवणं हे आपल्याला सोपं जातं. तर ह्याच्यानंतर आता काय आहे, आपण साधे एक्झाम्पल अगोदर घेऊ, एक 2-3 साधे एक्झाम्पल घेऊ, मग GST आणि CGST म्हणजे GSTचा प्रॉब्लेम घेऊ. तर सुरुवातीला आपण साधे जर्नल कसं तयार करायचं ह्याचे प्रॅक्टिस उद्यापासून करू. 1-2-3 प्रॉब्लेम घेतल्यानंतर मी GSTचे, CGSTचे, SGSTचे प्रॉब्लेम घेऊ, आणि मग नंतर कॉम्बिनेशनमध्ये आपण प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस परत सुरू ठेवायचे आहे. सो टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.